नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाटील. पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळत असेल की हा कुठल्या गोष्टीचा व्हिडिओ असणार आहे. तर हा मित्रांनो, हा जरासा मॉडिफिकेशनचा व्हिडिओ असणार आहे गाडीचं. तुम्ही जर माझा गेला व्हिडिओ बघितला नसेल तर गेला व्हिडिओ पण जाऊन बघा. त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली असेल. तर तुम्ही बघितलं असेल, आपण तामिनी घाटची राईड केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला जाणवलं की गाडीचे सस्पेन्शन्स जे रॉयल एनफील्ड हंटर आहे, जर तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बघितले असेल तर रॉयल एनफील्ड हंटर आहे, तर तिचे सस्पेन्शन मॉडिफिकेशन आहे आज आपलं गाडीचं. कारण का सस्पेन्शन तिचं जरा आम्हाला वाटलं, तर आम्ही रॉयल एनफील्डमध्ये पण इन्क्वायरी केली, तर तिकडे काही सस्पेन्शन्स आहेत गाडीसाठी, तर ते मॉडिफाय करायला आता आम्ही चाललो आहे. आज आहे सॅटरडे. पण एक छोटंसं मॉडिफिकेशन आहे गाडीमध्ये वेदांच्या, तर ते तुम्हाला दाखवायचा व्हिडिओ आहे आणि तुम्ही बघू शकता. आता आपण निघूया इकडनं एरियामधनं. आपल्याला जायचं आहे माहीमवाल्या रॉयल एनफील्डमध्ये, कारण का तिकडे आपली ओळख आहे, तिकडे वेदांचा मित्र आहे गाडीसाठी, तर तिकडेच आपण मॉडिफाय करणार आहे गाडीमध्ये. तर तुम्हाला दाखवतो किती काय कॉस्ट असेल आणि कसं काय मॉडिफिकेशन असेल ते, आणि नक्कीच त्याचा काही फायदा होईल ना होईल ते आम्हाला नंतर आम्ही राईड केल्यावर समजेलच. तर मी तुम्हाला सांगतो, तर मग चला. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता ही वेदांची गाडी रॉयल एनफील्ड हंटर 350. तर याचे तुम्ही जे सस्पेन्शन बघू शकता, हे वाले जे सस्पेन्शन आहेत ते वाले सस्पेन्शनच आपल्याला मॉडिफाय करायचे आहेत. बघायला गेलो मित्रांनो, तर गाडीमध्ये कायच प्रॉब्लेम नाही. एक सस्पेन्शन पण हे चांगले आहेत, पण त्याच्यामध्ये एवढा कम्फर्ट नाही. कारण का गेली राईड आम्ही जवळजवळ एक 400 किलोमीटरची केली तामिनी घाटची. आम्ही एकच गाडी घेऊन गेलो, त्यामुळे आम्ही विथ पिलियन होतो, दोघं स्विच करून चालू होतो. तर सस्पेन्शन मॉडिफिकेशनची जराशी गरज वाटली आहे, म्हणून आम्ही सस्पेन्शन मॉडिफाय करतो आहे. आणि वेदांना पण वाटलं आहे की सस्पेन्शन मॉडिफाय करायला पाहिजे, म्हणून आम्ही आज सस्पेन्शन मॉडिफिकेशन करतो आहे. तर बघूया आता, कारण का विथ पिलियन तुम्हाला सस्पेन्शन आणि गाडीवरती राईड कम्फर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही राईड करत असाल तर तुम्हाला हे सगळं माहितीच असेल. तर आता मग जाऊया आपण शोरूमला. तुम्हाला डायरेक्ट भेटतो शोरूमला. तर मग चला. तर मित्रांनो, आता आपण जस्ट पोचलो आहे सर्व्हिसिंग सेंटरला. तुम्ही बघू शकता इकडे. तर वेदांत लावतो आहे फोन त्याच्या मित्राला आणि मग गाडी टाकूया आतमध्ये. तुम्हाला दाखवतो आता कुठले आपण सस्पेन्शन घेतो आहे ते. तर मग चला. आणि मित्रांनो, आता गाडी घेतो आतमध्ये. आता टाकायचा टाईम आला सस्पेन्शन. तर गाडी आतमध्ये टाकली आहे त्यांच्या मित्राने. आता बघूया गाडी कशी मॉडिफाय होईल ते. ॲक्च्युली मॉडिफाय मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता गाडी चढवली आहे वरती. एक शॉक अब्सर लावून झालं आहे. मला पूर्ण रिव्ह्यू नंतर देतो, एक सस्पेन्शन फिटिंग झाल्याच्या नंतर. आता सर्व्हिसिंग सेंटरला आहे, 5 वाजायला आले. बघूया आता फिट झाल्यावर आपण जाऊया आणि मला तुम्हाला रिव्ह्यू देतो. जस्ट आलो आम्ही शोरूममधनं. सस्पेन्शन टाकून झालेत. आता सस्पेन्शनचा फरक तर जाणवतो आहे. आता आम्ही माहीमवरनं आलो जोगेश्वरीला थांबलो. आता वॉशिंग करायची होती म्हणून आम्ही तिकडे वॉशिंग नाही करवली, आपल्या वॉशिंगवाल्याकडे आलो. वॉशिंग करवली. वॉशिंग झाल्याच्यानंतर गाडीचं मी तुम्हाला दाखवतो कुठले सस्पेन्शन लावलेत, काय आहे आणि किती कॉस्टिंग झाली. तुम्हाला घरी एरियात गेल्यावर सांगतो. तर मग चला. आता जस्ट आलो एरियामध्ये, तर तुम्हाला दाखवतो आपण आता कुठले सस्पेन्शन लावले आहेत. तर सस्पेन्शनचा परफॉर्मन्स तर आहे, कारण का आम्ही जाताना जे जाणवत होतं गाडीमध्ये ते आता नाही जाणवत आहे. आता गाडी खूप फ्री झाली आहे. तर सस्पेन्शन मॉडिफिकेशन आता आपण एखाद राईड करू तेव्हा समजेलच, पण आता आम्ही छोटी राईड करून आलो तेव्हा तर आम्हाला जाणवलं की सस्पेन्शनमध्ये आहे, म्हणजे सस्पेन्शनमध्ये इन्व्हेस्ट केलं तर आहे. आपली कॉस्ट किती झालेली वेदन? 3,100 तुमची कॉस्ट आहे पार्टची, आणि मग वरती लेबर चार्जेस जे असतील ते. आता आमच्याही लेबर चार्जेस नव्हते, कारण का मित्र होता त्यामुळे लेबर चार्जेस नव्हते, आणि तुमचे जे लेबर चार्जेस होतील तेवढे होतील. आता मी तुम्हाला दाखवतो कुठले सस्पेन्शन लावलेत ते, तर आपण बघूया. तर मित्रांनो, ते सस्पेन्शन जे आहेत ते बघू शकता दोन्ही साईडला सेमच आहेत. छोटंसं एक स्क्रू दुसरे लावायला लागले, कारण का गाडीमध्ये बसत नव्हते. तर एक छोटा मॉडिफिकेशन होता गाडीमध्ये. आता रिझल्ट कसा असेल ते बघूया आपण नेक्स्ट राईडला जेव्हा गाडी घेऊन जाऊ तेव्हा समजेल, किंवा आता डेलीमध्ये पण समजेल. मध्ये फक्त एकच आहे, याच्यामध्ये एअरचं हे नव्हतं. हे आधीचं सस्पेन्शन आहे आणि हे आता बाजूला तुम्ही बघताय ते नवीन सस्पेन्शन आहे. तर त्याच्यामुळे खूप सस्पेन्शन ट्रॅव्हल होतं आहे त्या एअर असल्यामुळे. तर आता मॉडिफिकेशन जे केलं आहे त्याचा फुल फायदा आहे.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण हे सस्पेन्शन लावले आहेत. आधीचे सस्पेन्शन नॉर्मल होते, आता जे एअरवाले सस्पेन्शन आहेत तर ट्रॅव्हलिंगचं सस्पेन्शनचं खूप चांगलं आहे. आता कसा रिझल्ट असेल आम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच होता. तुम्हाला फक्त एक सस्पेन्शन दाखवायचं होतं आणि किती काय कॉस्ट होते. जर तुमच्याकडे पण हंटर असेल आणि तुम्हाला जर मॉडिफिकेशन करायचं असेल तर तुम्ही हे मॉडिफिकेशन करू शकता असं मला वाटतं आहे. कारण का आत्ता आम्ही जेवढं चालवत आलो गाडीमध्ये सस्पेन्शनचा फरक जाणवतो. जेवढं आधी होतं जाताना जे वाटत होतं छोटे छोटे खड्डे जे बम्प करत होती गाडी ते आता बम्प नाही करत आहे. आता ती त्याच्यावरनं आरामात स्मूथली निघून जाते. आणि आम्ही पण खूप सारे व्हिडिओ किंवा इन्क्वायरी करूनच आम्ही पण हे मॉडिफिकेशन केलं आहे. आणि ऑलमोस्ट आता 10,000 किलोमीटर गाडी चालली आहे त्याच्यानंतरच केलं आहे. तर तुम्ही हंटर घेतली असेल आणि तुम्हाला जर सस्पेन्शनचं वाटत असेल की तुम्हाला सस्पेन्शन टाकायला पाहिजे की नाही तर माझ्या हिशोबाने वर्थ इट आहे जर तुम्ही टाकले तर. कारण का तुमचा कम्फर्ट भेटेल तुम्हाला. जर राईड करताना तुम्हाला मेन सस्पेन्शन हवंच कारण का कम्फर्ट हवा. आत्ता आम्ही जी मोठी राईड केलेली त्याच्यामध्ये आम्हाला जाणवलेलं की हवं आहे बाई सस्पेन्शन हवं आहे आता गाडीमध्ये. कारण का वेदांत कधी एवढा पाठी नव्हता बसला. आता फर्स्ट टाईमच आम्ही जेवढे गाडीमध्ये होतो तेव्हाच तो फर्स्ट टाईम पाठी बसलेला एवढा वेळ आणि एवढ्या मोठ्या राईडला. कारण का आम्ही जेव्हा अहमदाबादला गेलेलो तेव्हा माझी गाडी घेऊन गेलेलो. माझ्या गाडीत काही प्रॉब्लेम नव्हता पण याच्यामध्ये सस्पेन्शनची कमी जरा जाणवत होती ती आता आम्ही सॉल्व केले. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला काही इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.